ओके. वेलकम. मी प्रवीण कदम तुमचं CIT मध्ये स्वागत करतो. आजपासून आपण CCM, ज्याचा लॉंग फॉर्म आहे कन्स्ट्रक्शन कॉस्ट मॅनेजमेंट, ह्या कोर्ससाठी सुरुवात करतोय. तर त्या कोर्सचं टोटल ड्युरेशन आहे 6 मंथचं आणि त्याच्यामध्ये तुमच्या 5 लेवल्स आहेत. लेवल 1 मध्ये असतं तुमचं सर्टिफिकेशन इन क्वांटिटी सर्वे अँड एस्टिमेशन, ज्याच्यामध्ये 50 वेगवेगळ्या आयटम्सच्या म्हणजे बिल्डिंग मधल्या वेगवेगळ्या आयटम्सच्या आपण क्वांटिटीज कशा काढायच्या असतात हे शिकणार आहे. त्यानंतर SSRच्या नोट्स बघणार आहे. SSR काय असतो हा बघणार आहे. मोड ऑफ मेजरमेंट काय असतात ते बघणार आहे. मेजरमेंट शीट बघणार आहे. ऍबस्ट्रॅक्ट शीट बघणार आहे. आणि हे सगळं ऍबस्ट्रॅक्ट शीट, मेजरमेंट शीट हे आपण सगळं काय बघणार आहे, एक्सेल मध्ये बघणार आहे. ऍडव्हान्स क्वांटिटी सर्विंग फ्रॉम जस्ट ट्रेसिंग प्लॅन्स म्हणजे काय, तर आपल्याकडे जे ऑटोकॅडचे प्लॅन्स असतात तयार, तर त्या ऑटोकॅडचे प्लॅन्स ट्रेस करून आपण क्वांटिटी कॅल्क्युलेशन्स किंवा जे काय बिल्स आहे, MB आहे, ते कसं भरू शकतो किंवा कसं बनवू शकतोय ते आपण शिकणार आहे. इस्टिमेशन शिकणार आहे, त्यामध्ये वेट अनालिसिस असेल ते सुद्धा आपण एक्सेल मधूनच शिकणार आहे, वेट अनालिसिस करणं. ही झाली तुमची लेवल 1. लेवल 2 मध्ये तुमचं साईट ट्रेनिंग आणि इंटर्नशिप असेल, ज्याच्यामध्ये तुमचं साईट व्हिजिट असतील, एका बंगलो प्रोजेक्टचा लाईनआउट असेल, लेवल्स असतील म्हणजे ऑटो लेवलच्या माध्यमातून लेवल्स घेणं असेल, साईटचे काय फॉर्मॅट्स असतात बिलिंगचे किंवा रेकॉर्डिंगचे, त्यानंतर वेगवेगळे जसे प्लॅन्स असतात, प्लॅन किपिंगचे डॉक्युमेंट्स असतात, तर ते आपण ते सगळे यामध्ये शिकणार आहे. साईट सेफ्टी काय असते हे शिकणार आहे. वेगवेगळ्या चेकलिस्ट असतात साईटवरची, त्या शिकणार आहे आपण. तर हे लेवल 2 मध्ये साईट ट्रेनिंग आणि इंटर्नशिप झाल्यानंतर तुमचं लेवल 3 येतं टेंडरिंग आणि कॉन्ट्रॅक्ट. टेंडरिंग आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये हाऊ टू रीड टेंडर डॉक्युमेंट्स, म्हणजे टेंडर डॉक्युमेंट्स कसे वाचायचे असतात, इथून आपण सुरुवात करतोय. अँड अंडरस्टँड द की पॉइंट्स टेंडर वर्किंग किंवा मटेरियल, लेबर, ओव्हरहेड्स, प्रॉफिट्स, हे सगळे जे टेंडर मधले पॉइंट्स आहेत हे सगळे आपण काय करणार आहे, इन डिटेल शिकणार आहे. त्याचबरोबर टेंडरचं वर्किंग कसं होतंय, त्यातले काय की पॉइंट्स असतात, कशावरती जास्त भर दिला पाहिजे, हे सगळं आपण काय करणार आहे लेवल 3 मध्ये शिकणार आहे. आता त्यानंतर लेवल 4 मध्ये तुमचं येतं बिलिंग. ते बिलिंग क्लायंट मार्फत असेल किंवा क्लायंटच्या एज नसेल, कॉन्ट्रॅक्टरच्या एज नसेल किंवा सप्लायरच्या एज नसेल. क्लायंटचं बिलिंग, कॉन्ट्रॅक्टरचं बिलिंग आणि सप्लायरचं बिलिंग हे सगळं आपण काय करणार आहे त्यामध्ये शिकणार आहे. आणि त्यामध्ये रनिंग अकाउंट बिल काय असतात, फुल अँड फायनल बिल काय असतात, रिकन्सलेशन काय असतं, ते कसं केलं जातं, एक्सेस चेंज चार्ट काय असतो, तो कसा बनवला जातो, पेमेंट आउटस्टँडिंग म्हणजे काय, तर ते कसे कॅल्क्युलेट करायचे किंवा त्याचा रेकॉर्ड कसं ठेवायचं, हे सगळं आपण काय करणार आहे बिलिंगच्या लेवलमध्ये शिकणार आहे. आणि 5वी जी लेवल आहे तुमची ती म्हणजे बजेट ट्रॅकिंग अँड प्रोजेक्ट कॉस्ट कंट्रोल. त्यामध्ये आपण प्रिपेअरिंग बजेट फॉर मॅन्युअल ट्रॅकिंग, त्यानंतर ट्रॅकिंग ऑफ बजेट शीट्स, त्यानंतर प्रोजेक्ट कॉस्ट कंट्रोल टेम्पलेट्स, चेक पॉइंट्स, अनालिसिस आणि रिपोर्टिंग हे सगळं शिकणार आहे. ठीक आहे. तर हा झाला आपला 5 लेवलचा ओव्हरव्ह्यू. प्रत्येक लेवल जेव्हा जेव्हा आपण सुरू करू तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल आणि थोडं डिटेलमध्ये त्या लेवलची माहिती किंवा त्यामध्ये आपण आणि काय काय कुठल्या कुठल्या फॉर्मॅट्स बघणार आहे हे सगळं तुम्हाला इन डिटेल सांगितलं जाईल. ठीक आहे. तर यामध्ये काही शंका आहे का तुम्हाला? ओके, ठीक आहे. आता टेंटेटिव्ह ड्युरेशन्स, आपल्या ह्या प्रत्येक लेवलचे टेंटेटिव्ह ड्युरेशन जे आहेत ते लेवल 1 साठी 2 मंथ्स आहे, ज्याचं नाव क्वांटिटी सर्विंग एस्टिमेशन आहे. लेवल 2 साठी साईट ट्रेनिंग इंटर्नशिप साठी 3 महिने आहेत. टेंडरिंग अँड कॉन्ट्रॅक्ट 1 मंथ आहे. लेवल 4 बिलिंग 1 मंथ आहे आणि लेवल 5 बजेट ट्रॅकिंग अँड कॉस्ट कंट्रोल, बजेट कॉस्ट कंट्रोल 1 मंथ आहे. ठीक आहे.
साईट व्हिजिटसाठी तुम्हाला थोडासा बेस माहीत असणं गरजेचं असतो. तर त्यासाठी तुमची लेवल 1 झाली की तुम्हाला मग लगेच साईट व्हिजिटसाठी जाता येतं किंवा साईट इंटर्नशिप जी आहे ती तुम्हाला चालू करता येते. आता ओके. आय होप बाकीच्या ज्या डिटेल्स आहेत, जसं की इतर ज्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या डिटेल्स तुम्हाला गरजेच्या आहेत, त्या सगळ्या तुम्हाला आमच्या टीमकडून मिळाल्या असतील. जरी मिळाल्या नसतील तरी तुम्ही चॅटमध्ये आपला जे ॲपचा चॅट आहे, त्या चॅट बॉक्समध्ये तुमचे जे काही क्वायरीज आहेत, आपल्या लेक्चरच्या बाबतीतल्या असू देत किंवा तुमच्या अ, इतर काही कोर्स बाबतीतल्या क्वायरीज असू देत, तुम्हाला अजून काही एक्सेस माहिती हवी असेल इतर कोर्सेसची, तर ती सुद्धा तुम्ही तुमच्या चॅटमध्ये विचारू शकता. तुम्ही ॲप घेतलं का? आय थिंक ॲपमध्ये तुम्ही चॅट वगैरे सगळं लॉग इन करून प्रोफाईल बनवला असेल. ठीक आहे. तर त्या चॅटमध्ये तुम्हाला जी काही डेलीची लिंक आहे ती मी देऊन ठेवेन आणि त्या लिंकवरूनच तुम्हाला काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे. आपलं टायमिंग 2 ते 3 असं ठरलेलं आहे. आज काही कारणास्तव माझं थोडंसं बाहेर व्हिजिट होती, त्यामुळे मी 4 ते 5 घेतोय. ठीक आहे. ऑनलाईन स्टुडंट्स आहेत, अजून काही जॉईन होत आहेत. तर ही झाली कोर्सच्या बाबतीतली माहिती. माझी थोडी माहिती तुम्हाला इंट्रोडक्शन देऊन ठेवतो. माझं नाव प्रवीण कदम. मी CIT सोबत गेले 4 वर्ष असोसिएटेड आहे. मी ऑनलाईन लेक्चर्स CIT साठी घ्यायचो आधी. आता मी ऑफिसमध्ये असतो आणि इतर काही कोर्सेस जसे की CCM, ठेकेदार, ई टेंडरिंग, गव्हर्नमेंट एस्टिमेशन ह्या सगळ्याचे काही पोर्शन लेक्चर्स जे असतात ते मी घेत असतो आणि काही पोर्शन असतात ते बाकीचे आपले स्टाफ घेत असतात. माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिप्लोमा, डिग्री आणि सध्या आता माझं MTech चालू आहे. ओके. तर तुम्ही जे काही तुमचे डाऊट्स असतील ते मला विचारू शकता. आपल्या चॅटबॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता, तिथं मी तुम्हाला आन्सर देईन. आणि हा कोर्स चालू करत असताना मला तुमचा थोडासा बॅकग्राऊंड जर कळाला तर त्या हिशोबाने मी तुम्हाला ट्वीट करू शकेन किंवा त्या हिशोबाने मी तुम्हाला जे काही एक्झाम्पल्स आहेत त्या हिशोबाने मी तुम्हाला जे काही रेफरन्सेस द्यायचे ते रेफरन्सेस चांगल्या पद्धतीने देऊ शकेन. त्यासाठी मला तुम्ही थोडंसं परत एकदा ट्राय करा की माईक ऑन होतोय का, आणि ऑन झाला की मला तुमचं इंट्रोडक्शन द्या. शीतल पवार, BE सिव्हिल. ओके, चॅटमध्ये तुम्ही आता इंट्रोडक्शन देताय, तर तुमचा काही एक्सपिरियन्स आहे, वर्किंग एक्सपिरियन्स, साईटवरती जॉब केलाय किंवा ऑफिसवरती? हॅलो. हॅलो. ओके, साईटवरती केलाय, गुड. कशाचं काम चालू होतं तिथं आणि किती ड्युरेशन साठी केलं आहे? टेम्पलचं काम चालू होतं. तुमचा तिथे काय रोल होता, म्हणजे तुमच्याकडे काय काय काम होतं तिथं साईटवरती? साईटिंग त्यामध्ये काय कॅल्क्युलेशन्स केलेत?
जे आपल्या एस्टिमेशनचे रिलेटेड असतात असे चेकिंग. ओके, चेकिंग केलेलं आहे. बिलिंग केलेलं आहे किंवा क्वांटिटी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ओके. बीईसी बिल कधी झालंय तुमचं? ओके. ठीक आहे, नो इश्यू. जरी फार दिवस झालेले असले तरी पण तुम्हाला जे काही थोडं थोडं का होईना पण रिकॉल होऊ शकतं, रिलेट होऊ शकतं. रिलेट होऊ शकतं, त्यामुळे काही अडचण नाही आपल्याला. आपण थोडंसं जे जुनं आहे ते ब्रशअप केलं किंवा थोडंसं आपण रिवाईज केलं तरी तुम्हाला काय होऊन जाईल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या लिंक होऊन जातील. आता सुरुवात करत असताना आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे की तुम्हाला मोड ऑफ मेजरमेंट्स कसे असतात हे समजून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला मोड ऑफ मेजरमेंटसाठी IS 1200 जो आहे तो IS कोड तुम्हाला स्टडी करायचा आहे. जर शक्य झालं तर मी तो IS कोड काय करेन, तुमच्या चॅटमध्ये प्रोव्हाइड करण्याचा किंवा तुम्हाला तिथं देण्याचा प्रयत्न करेन. तिथून तो तुम्हाला अवेलेबल होईल किंवा तुम्हाला जर ॲपवरती गुगलवरती भेटला तरी तो सफिशियंट होईल किंवा तुम्हाला तो चांगल्या पद्धतीने समजून जाईल. मोड ऑफ मेजरमेंटमध्ये आपल्याला माप माप घेताना कुठल्या माप कशा पद्धतीने घ्यायचे असतात हे समजतं. मोड ऑफ मेजरमेंट तुम्हाला समजले, त्यानंतर युनिट कन्व्हर्जन्स तुम्हाला येणं महत्त्वाचं आहे. युनिट कन्व्हर्जन्सचा थोडासा अभ्यास करा. फीट टू इंच, त्यानंतर मीटर टू फीट किंवा फीट टू मीटर, त्यानंतर मीटर स्क्वेअर काय असतं, मीटर स्क्वेअर टू स्क्वेअर फीट कसं कन्वर्ट करतात, त्यानंतर वन एक ग्लास म्हणजे किती असतं, त्यानंतर एक एक मीटर क्यूबचं माप किती असतं, त्यानंतर म्हणजे एक एक मीटर क्यूब इंटू एक मीटर क्यूबचं कन्व्हर्जन आपल्या क्युबिक फीटमध्ये किंवा ग्लासमध्ये हे कसं करायचं असतं, हे जे आपल्याला तुम्ही थोडंसं रिवाईज करा. मी तर तुम्हाला इथे शिकवणेच म्हणजे हे मी तुम्हाला थोडंसं त्याबद्दल लिंकिंग किंवा थोड्याबद्दल त्याबद्दल तुम्हाला माहिती देईनच. पण तुम्हाला हे थोडंसं बेसिक माहीत असेल तर आपल्याला शिकायला सोपं जाईल. त्यानंतर मटेरियल्स, त्याची युनिट ऑफ मेजरमेंट म्हणजे जसं की टाईल्स आहेत तर टाईल्स कुठल्या युनिटमध्ये मेजर होतात, कॉन्क्रीट कुठल्या युनिटमध्ये मेजर होतं, त्यानंतर स्कर्टिंग आहे टाईलच्या वरती जी स्कर्टिंग लावली जाते ती स्कर्टिंग कोणत्या युनिटमध्ये मेजर होते, त्याचे डिडक्शनचे रूल्स वगैरे हे सगळं तुम्हाला काय होईल तर त्या IS कोडमध्ये भेटून जाईल. IS कोडचा पण आपण थोडासा अभ्यास करू. युनिट मेथड ऑफ मेजरमेंट्स, युनिट कन्व्हर्जन्स हे तुम्हाला थोडंसं माहीत असलं तर आपल्याला पुढचं जे काय टीचिंग आहे ते सोपं जाईल. क्वांटिटी कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला युनिट कन्व्हर्जन्स माहीत असणे गरजेचे आहे आणि IS कोडच्या रेफरन्सनं आपण क्वांटिटी कॅल्क्युलेशन किंवा क्वांटिटी वर्कआउट करणार आहे. SSR बद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. मोड ऑफ मेजरमेंट्स आपण शिकणार आहे. मेजरमेंट शीट काय असते ते बघणार आपण. मेजरमेंट शीट आपण ऍक्च्युली भरून पण बघायची आहे. ऍबस्ट्रॅक्ट शीट सुद्धा आपण ऍक्च्युली बनवून बघायचे आहे, भरून बघायचे आहे. वेट अनालिसिस आपण करून बघायचं आहे. वेट अनालिसिस करण्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे मार्केटमध्ये चालू असलेले वेट मार्केटमध्ये चालू असलेले वेट आणि एका पर्टिक्युलर कामासाठी जसं की एक ब्रास बांधकाम आहे किंवा एक एक ब्रास गिलाव आहे तर त्यासाठी किती लेबर्स लागतात, एक लेबर किती काम करू शकतो एका दिवसात, त्याला लेबर प्रोडक्टिव्हिटी म्हणतात. लेबर प्रोडक्टिव्हिटी बाबतीत सुद्धा तुम्हाला थोडंसं बेसिक आयडिया असणं अपेक्षित आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण पहिले लेवल शिकत असताना अभ्यास करणार आणि त्यासाठी तुम्हाला हा थोडासा होमवर्क टाईप तुम्हाला थोडासा अभ्यास करायचा आहे. ओके, करू शकाल तुम्ही?
ओके, येस, गुड. ठीक आहे. ओके, तर आज सुरुवात करायची की उद्यापासून सुरुवात करायची? उद्यापासून करायची म्हणताय? ओके, ठीक. ठीक आहे, मग चालेल. आपण उद्यापासून काय करू, तर सुरुवात करू. आणि मी जसं जसं काही समजा इमिजिएट ऍडजस्टमेंट करायला लागेल मला टाइममध्ये, तर मी ते काय करेन, तुम्हाला ॲपवरतीच अपडेट देत जाईल. तिथून तुम्हाला ते टाइमचे वगैरे कळून जाईल. ठीक आहे. ओके, ओके, चालेल. थँक्यू.